देशभरामध्ये कृष्ण जन्माष्टमीचा मोठा उत्साह दिसून आला। यात मुंबईतलं इस्कॉन मंदिरही मागे नव्हतं। या मंदिरात भगवान श्रीकृष्णाला दाखवला जाणारा नैवेद्य देखील खास असतो। हा नैवेद्य आणि महाप्रसाद एका महारसोईत तयार केला जातो। सुमारे 5243 प्रकारचे विविध पदार्थ भगवान श्रीकृष्णाला नैवेद्यात दरवर्षी दाखवले जातात। फक्त भारतातलेच नाही तर जगभरातले विविध पदार्थांचा यात समावेश असतो। शिवाय काही भक्त घरून जे पदार्थ आणतील त्याचाही नैवेद्य भगवान श्रीकृष्णाला दाखवला जातो। सुमारे 1 लाख भाविकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला। मंदिरात एकूण 4 स्वयंपाक खोल्या होत्या। इथे सर्व अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने स्वयंपाक केला जातो। शिवाय नैवेद्याकरता एक स्वतंत्र स्वयंपाक खोली जिथे फक्त महिला दिवसभरातून 6 वेळा नैवेद्याकरता जेवण तयार करतात। एकूणच काय तर दही दूध माखण चोरून खाणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे सगळे लाड त्याच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने या इस्कॉन मंदिरामध्ये पुरवण्यात आले। भगवंताच्या नैवेद्याकरता हे हजारो पदार्थ या ठिकाणी तयार करण्यात आले आणि आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून त्याचं वाटप करण्यात आलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।